तयारी पाहत आहे कशा पद्धतीने एकूणच शासनाने तयारी केलेली आहे आणि शिवनेरी महोत्सव कशा कशा पद्धतीने पार पडतो। शिवनेरी महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचं फार मोठं संरक्षण आहे। त्याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सन्माननीय सुरेंद्रताई पवार असतील, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई असतील, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब असतील, या सर्वांच्या विचारात आपण एक महत्त्वाचा असलेल्या या संपूर्ण निधीचा वाटप मोठ्या पद्धतीने करून चांगली शिवजयंती ही शिवनेर महोत्सवामध्ये कन्वर्ट व्हावी आणि ही शिवनेर महोत्सव आपण कन्व्हर्सेशन केलेले आहे। हे 3 दिवस चालते, 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी। 18ला सायंकाळी छत्रपती शिवरायांच्या ह्या माझ्या पाठीमागं जे अश्वारूढ पुतळा आहे त्याला मानवंदना मिळणार आहे। राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेबांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे। इथे फायर शो होणार आहे। उद्या सकाळी 19 तारखेला गडावर किल्ल्यावर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री ही सगळी मंडळी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये हा शिवनेर महोत्सव साजरा होतोय। खरं तर इथून मागच्या काळामध्ये फक्त शिवजयंती साजरी व्हायची, पण मी आमदार झाल्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये ज्यावेळेला हा उल्लेखनीय बाजू मी महाराजांच्या कर्तृत्वाच्या आणि त्यांच्या असलेल्या मुत्सद्दीगिरीवर मांडली, तर आपल्याला शिवनेरी न ठेवता म्हणजे शिवजयंती न ठेवता शिवनेर महोत्सव व्हायला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम असलेल्या विधानसभेच्या आमदारांनी या शिवनेर महोत्सवाला राजमान्यता दिली आणि तिथून पुढे मात्र 3 दिवसाची हा शिवनेर महोत्सव जन्माचा उत्सव साजरा होतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई असेल, परभणी असेल, इकडे नाशिक असेल, संगमनेर असेल, पुणे असेल तर अहिल्यानगर असेल आणि धुळे जळगावपासून तर विदर्भ, कोकणपासून खालच्या कोकण कड्यापासून तर असलेल्या संभाजीनगरपर्यंत या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त इकडे मशाल गेल्या येतात। मी मनापासून त्यांचं स्वागत करतो। येणाऱ्या सर्व शिवभक्तांना इथे मोफत असलेलं अन्न भोजन आहे, त्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, त्यांचं स्वागताचं सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं 3 दिवस अतिशय देखणे कार्यक्रम होतात। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा रांगडा खेळ, कुस्ती असेल, या मातीतला दुसरा खेळ कबड्डी असेल, या मातीतला शेतकऱ्याचा तिसरा खेळ बैलगाडा शर्यत असेल, या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करून त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि सर्व असलेले म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्याला कालच जो कार्यक्रम झाला तो द फोक आख्यान, तो संपूर्ण महाराष्ट्राचा जगात धुमाकूळ घातलेला कार्यक्रम जो आता भारताच्या बाहेर पण साजरे करण्याच्या निमित्ताने तो अतिशय सुंदर कार्यक्रम झाला। 40 ते 25 हजार लोकांचा जमाव त्या ठिकाणी, अतिशय फेमस नाटक आहे। उद्या हास्य जत्रेचा कार्यक्रम आहे आणि मर्दानी खेळ होत आहेत खरं तर इथे उद्या संध्याकाळी। तर अशा पद्धतीने सर्व नेत्रदीपक कार्यक्रम शिवनेर महोत्सवाच्या निमित्ताने होत आहेत। 2 मोठे महाद्वार आपण जर चित्रीकरण केलं असेल तर माझ्या पाठीमागं शिवपुतळ्याच्या मागे आणि माझ्या पुढे दर्शनीय भागामध्ये फार मोठ्या पद्धतीचे महाद्वार छत्रपती शिवरायांचे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आई कुलस्वामिनी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांचा एक मोठा प्रवेशद्वार त्या ठिकाणी बनवलेला आहे। अशा पद्धतीने हा शिवनेर महोत्सव अतिशय उंचीवर आणि सर्वांच्या सहकार्याने पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, पुणे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी ड्युटी साहेब असतील, SP साहेब आमचे संदीप जिकील असतील, त्यांचे सर्व सहकारी असेल, या सर्व असलेले घटक मिळून ही शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतोय। शिस्तीचा आणि अतिशय स्वयंशिस्तीचा सन्मान माझ्या शिवभक्तांनी ठेवावं अशा पद्धतीचं आव्हान मी माझ्या तमाम शिवभक्तांना करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।